वाघिवण्याच्या भैरीदेवाचं या सातांब्यामध्ये दरवर्षी ज्या स्थानावरती पारंपरिक ज्या शिमग्याच्या निमित्ताने आगमन होतं तिथे येऊन स्थानबद्ध झालेली आहे पालखी आणि वस्तीची या सातांबे गावात येत असते दरवर्षीप्रमाणे. काही वर्ष थोडंसं नियोजनामुळे येत नव्हतं, परंतु याही वर्षी अगदी आवर्जून वाघिवण्याच्या खेळी आणि या सातांबे गावाला न विसरता त्यांचं आगमन झालेलं आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना त्या सर्व खेळांना व त्यांच्या गावाला तसंच या पालखी सोहळ्यानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. या शिमग्याच्या निमित्ताने आणि धुळवटीची सुद्धा असतील शुभेच्छा. तर हे खेळी उद्या उपस्थित झालेले आहेत, बाहेर पण खाली आहेत, सर्व खेळी जमा झालेले आहेत. तर आपण उद्या पुन्हा एकदा या पालखीची मिरवणूक अशी निघेल बाहेर आपल्या सातांबा गावातून आणि दर्शन सगळ्यांना देऊन गावभेटीसाठी आलेली ही पालखी सातांबा गावाला न विसरता भैरीदेवाचं हे दर्शन घडणार आहे आपल्याला. आणि आतमध्ये ज्या देव्या वगैरे आहेत त्याच्यामागची कथाही खूप मोठी आहे, ती नक्कीच तुम्हाला वेळ भेटली तर मी त्याबद्दल उल्लेख करेनच भैरीदेवाचं आणि या वैशिष्ट्य काय आहे ते. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याल होते पुन्हा एकदा शिमग्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मित्रांनो, या शिमग्याच्या आणि होळीच्या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि आपण कोकणातली पारंपरिक ओढ म्हणजे काय तर शिमगा उत्सवाची आणि पालखी नाचाची ओढ असते. या पालखी नाचाच्या ओढीसाठी अगदी लोक आवर्जून मुंबईवरून खास करून येत असतात आणि आपण हा शिमगा उत्सव साजरा करत असतो. तर मित्रांनो, नक्कीच या शिमगा हा सगळ्यांना सुखद आणि समाधानी जावो हीच आपण या देवाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि या देवाला अगदी आपण नमस्कार करून या गावभेटीसाठी जो निघालेला आहे देव, त्याचा आनंद आणि हर्ष उल्हास आपण या अंतकरणात साठवून पुन्हा शिमग्याचा सण साजरा करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 2 दिवस तर मित्रांनो, आपण बघतो की पालखीची आपण ओटी भरलेली आहे आमच्या हर्षदाने, सोम्याच्या पत्नीने. आणि आत्ता पालखी गावभेटीला निघणार आहे. थोड्या वेळात गाराणं घालून इथे आपण गाराणं नक्कीच ऐकणार आहोत पाटलांकडून. आणि त्या देवींची नावंसुद्धा, जी पारंपरिक देवींची नावं आहेत ती देवांची नावंसुद्धा आपल्याला या गाराण्यामध्येच कळतील. सो आपण आजचा दिवस हा सोन्याचा दिवस असतो आणि ह्या सोन्याच्या दिनानिमित्त, होळीच्या दिनानिमित्त ही पालखी वाघिवण्याची येऊन आपल्या गावाला अगदी समाधान आणि सुखद करून टाकते. म्हणून या शिमग्याच्या निमित्ताने पुन्हा आज आपण पहाटेचा दुसरा दिवस आहे, वस्तीची पालखी राहिली होती आणि या पहाटेच्या दुसऱ्या दिवसापासून आज पालखी आता आपल्या गावभेटीने घेऊन ती तिच्या पुढच्या गावाकडच्या प्रवासाला निघणार आहे. तुला काय करता काय करता काय बोललो होतं पुढच्या वर्षी तुला वर्षी घेतली दिसला जीवाला त्याला पैसा देती माझे मित्रांनो, गाराणं घालून झालेलं आहे आणि आता पालखी जागेवर उठणार आहे. आणि पहिला एक पालखीला नाचवायची आहे आणि नाचवण्याच्या नंतर आपण पालखी पुढच्या घरासाठी नेणार आहोत.
सो मित्रांनो, आत्ता आपली पालखी महेंद्र पडेल दादा महेंद्रांच्या इथे आलेली आहे आणि अशीच आपली वहिनी आपल्या ओटी भरत आहेत दरवर्षीप्रमाणे या वाघिवणीच्या पालखीला, जी सातांबे गावाला न विसरता भेट देते. आणि म्हणून अगदी तिचं थाटामाटात आपण स्वागत करतो आणि त्या स्वागताबरोबरच तिच्या या सगळ्या ओट्या त्याच्या चरणी अर्पण करत असतो आणि देवाकडे साकडं घालत असतो, जेणेकरून मला सुखरूप ठेवावं आणि या येणाऱ्या प्रत्येक आयुष्यात मला आनंदाचं आणि हर्ष उल्हासाचं जीवन जगावं म्हणून आपण एक देवाच्या चरणाशी प्रार्थना करत असतो. ती प्रार्थना अगदी या महेंद्रदांच्या पत्नी वहिनी आपल्या या तिच्या चरणाशी ओटी अर्पण करून गारानं घालत आहे. ते बघतोय. तुला काय करता म्हणजे पळायला माणसा प्राणी गती राखती ते पाठीव आदरासी त्याला पैसा देशी माझे काय करता पण काय बोललो होतो पुढच्या वर्षी मध्ये एक लागला वटी बरी वटी ते वटी घेऊन घेतली आपला नवस घेऊन घेतला भावबंदा माझी सपाता आपल्या दारी आलेला आहे आणि त्यामुळे त्याचं नक्कीच आपण स्वागत करणार आहोत. अगरबत्ती नको लावू, थांब दे इकडे. सो ओटी भरायचं आपलं काम चालू आहे बघा. देवाच्या चरणाशी ओटी भरली जाते आपली मांगारी आणि देवाचं स्वागत करून भैरदेवाचं स्वागत करून आज आपण वाघिवणीच्या पालखीला त्याच्या ती गाराणं घालून अगदी ओटी समर्पित केलेली आहे. पैसे तो आपण पालखीला निरोप देऊया आणि या सगळ्या खेळांना सुद्धा निरोप देऊया इथे. आणि पुन्हा एकदा वाघिवणीच्या या भैरदेवाचं मनापासून स्वागत करून पुन्हा एकदा त्या सगळ्यांना या शिमग्याच्या आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. नंतर वेळेची परिस्थिती आहे त्यामुळे जायला भेटणार नाही पुढे, परंतु नक्कीच आज शिमगा उत्सव हा वाघिवण्याचा बैरी आल्याच्यामुळे आमच्या इकडे स्वागत होतं. आणि हे अध्यक्ष तिकडचे तुम्ही आलात त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचं अभिनंदन, स्वागत. आणि पुन्हा नक्कीच पुढच्या वर्षी भेटू आपण या पालखीला. गावाकडे येण्याचा प्रयत्न नक्कीच करू, परंतु वेळेप्रमाणे असेल. तर आपली पालखी निघालेली आपली गावभेटी देऊन, त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत. ठीक आहे, भेटूया पुन्हा.